28 जानेवारी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं बारामतीमध्ये विमान अपघातात निधन झालं. अजित पवारांच्या अशा अकाली निधनानं अख्ख्या महाराष्ट्राला धक्का बसला होता. त्यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याच दुपारी राज्यात 3 दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर केला होता. यानंतर शासकीय कार्यालयांना सुट्टी देण्यात आली. शासकीय दुखवट्याच्या काळात सरकारचे सर्व अधिकृत कार्यक्रम एकतर रद्द केले जातात किंवा पुढे ढकलले जातात. आता एकीकडे राज्यात शासकीय दुखवटा असताना दुसरीकडे मात्र सरकारच्या अल्पसंख्याक विकास विभागात एक वेगळाच प्रकार सुरू होता. अजित पवारांचं ज्या दिवशी निधन झालं त्याच दिवशी अल्पसंख्याक विभागाकडून राज्यातल्या शिक्षण संस्थांना घाईघाईनं प्रमाणपत्र वाटप झाल्याचं समोर आलंय. हा सगळा प्रकार गुपचूपपणे उरकण्यात आल्याचे आरोप आता व्हायला लागलेत. यामुळे राज्यात मोठी खळबळ माजली आहे. पण नेमकं घडलं काय? अजित पवार यांच्या निधनाच्या दिवशी अल्पसंख्याक विभागाने घाईघाईनं कोणत्या प्रमाणपत्राचं वाटप केलं, यावरून आता आरोप काय व्हायला लागलेत? सगळं प्रकरण जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. अजित पवारांच्या विमानाचा अपघात 28 जानेवारीच्या सकाळी 6:45च्या सुमारास झाला होता. पुढच्या काही मिनिटात या अपघाताची बातमी माध्यमांमध्ये आली होती. 9:30 वाजेपर्यंत या अपघातात अजित पवारांचं निधन झाल्याची पुष्टी झाली. त्यानंतर सरकारनं तातडीनं राज्यात 3 दिवसांचा दुखवटा जाहीर केला. मात्र राज्यात शासकीय दुखवटा असतानाही त्याच दिवशी रात्री उशिरापर्यंत राज्याच्या अल्पसंख्याक विभागाकडून तब्बल 75 शिक्षण संस्थांना घाईघाईनं अल्पसंख्याक दर्जा देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. महत्त्वाचं म्हणजे अजित पवार यांच्या निधनानंतर अवघ्या काही तासातच या प्रमाणपत्रांच्या वाटपाला सुरुवात झाली होती. पहिलं प्रमाणपत्र 28 जानेवारी म्हणजे अपघाताच्या दिवशी दुपारी 3:58 देण्यात आलं होतं. हे प्रमाणपत्र श्री माता कन्यका सेवा संस्थेला देण्यात आलं. त्यानंतर यवतमाळच्या सेवादास महाराज शिक्षण प्रसारक मंडळाला 28 जानेवारीलाच प्रमाणपत्र देण्यात आलं. त्या दिवशी एकूण 7 संस्थांना प्रमाणपत्राचं वाटप झाल्याचं समोर आलंय. त्यानंतर 29 आणि 30 जानेवारीला सुद्धा राज्यातल्या मोठ्या शिक्षण संस्थांना प्रमाणपत्र देण्यात आली. 1 फेब्रुवारीला रविवार असल्यामुळे कोणतंही प्रमाणपत्र दिलं गेलं नाही. पण 2 फेब्रुवारीला पुन्हा अनेक शाळांना अल्पसंख्याक दर्जा बहाल करण्यात आला. काही शाळांना शासकीय कामाची वेळ संपल्यानंतर संध्याकाळी 5:15 ते 7 वाजताच्या दरम्यान प्रमाणपत्र देण्यात आल्याचं समोर आलंय. आता राज्यात शासकीय दुखवटा असतानाही मंत्रालयात ही सगळी प्रक्रिया कशी आणि कोणाच्या आदेशाने राबवण्यात आली असे सवाल उपस्थित होत आहेत. या 75 संस्थांपैकी 25 शाळा या पोद्दार इंटरनॅशनल स्कूल समूहाच्या असल्याचं सांगितलं जात आहे. त्यांना 29 जानेवारीच्या दिवशी सरसकट अल्पसंख्याक दर्जा देण्यात आला. तसंच सेंट झेवियर्सच्या 5 शाळांना मान्यता मिळाली आहे. स्वामी शांतीप्रकाश आणि देवप्रकाश संस्थांच्या 4 शाळांनाही अल्पसंख्याक प्रमाणपत्र देण्यात आली आहेत. धक्कादायक माहिती म्हणजे गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यापासून अशा एकाही प्रमाणपत्राचं वाटप झालं नव्हतं. सूत्रांच्या माहितीनुसार अजित पवार यांनी ही प्रमाणपत्र रोखून धरली होती. पण त्यांच्या अकाली निधनानंतर लगेच ही प्रक्रिया सुरू करण्यात आली आणि पुढच्या फक्त 4 दिवसात तब्बल 75 प्रमाणपत्रांचं वाटप झाल्याचं समोर आलंय. राज्याचे तत्कालीन मंत्री माणिकराव कोकाटे यांनी 10 ऑक्टोबर 2023ला एका पत्राद्वारे अल्पसंख्याक दर्जा देण्याच्या प्रक्रियेला स्थगिती दिली होती. त्यानंतर ही बाब उपमुख्यमंत्री तथा अल्पसंख्याक मंत्री अजित पवार यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी ही स्थगिती कायम ठेवल्याचे लेखी आदेश दिले होते. मात्र अजित पवारांच्या निधनानंतर सरकारी अधिकाऱ्यांनी प्रमाणपत्रांच्या वाटपाचा सपाटा लावल्याचं समोर आलंय. या संदर्भात युवक काँग्रेसचे सरचिटणीस अक्षय जैन यांनी अनेक गंभीर आरोप केलेत. अजित पवार यांच्या निधनानंतर घाईघाईनं प्रमाणपत्र देण्यात आली. राज्यभर शासकीय दुखावटा होता आणि कार्यालयांना सुट्टी होती. पण त्या दिवशी अल्पसंख्याक विभागातले काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी संगनमतानं डिजिटल स्वाक्षरीचा वापर करून अल्पसंख्याक दर्जाची प्रमाणपत्र वाटली. यामागे मोठा आर्थिक गैरव्यवहार असू शकतो असा दावा त्यांनी केलाय. NDTVच्या रिपोर्टनुसार या प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर साहिल वराळे यांनी उपमुख्यमंत्री आणि अल्पसंख्याक विकास विभागाकडे पुराव्यासह तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणात अल्पसंख्याक विकास विभागातल्या काही मोठ्या अधिकाऱ्यांची नावंही समोर आली आहेत. उपसचिव मिलिंद शेनोय, कक्षाधिकारी अनुप कुडव आणि सहाय्यक कक्षा अधिकारी सलीम मुल्ला हे या बोगस प्रमाणपत्र वाटपाच्या प्रकरणात थेट सहभागी असल्याचा आरोप डॉक्टर वराळे यांनी केल्याचं NDTVच्या रिपोर्टमध्ये म्हटलंय. तक्रारीमध्ये यवतमाळ जिल्ह्यातल्या उमरखेड तालुक्यातल्या श्रीमती लक्ष्मीबाई राघोजी इंगळे शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेचा विशेष उल्लेख करण्यात आलाय. या संस्थेच्या सदस्यांनी स्वतःला बौद्ध आणि मराठी असल्याचे पुरावे सादर केले होते.
पण याच संस्थेच्या सदस्यांनी तेलुगू भाषिक असल्याचा प्रस्ताव सादर केला आणि सरकारी अधिकाऱ्यांनी कोणतीही शहानिशा न करता त्यांना तेलुगू भाषिक अल्पसंख्याक दर्जाचं प्रमाणपत्र बहाल केलं. हा प्रकार म्हणजे प्रशासकीय अधिकारांचा गैरवापर असल्याचा आरोप तक्रारीमध्ये करण्यात आलाय. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित दोषी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर तात्काळ निलंबनाची कारवाई करावी, त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, तसेच या काळात देण्यात आलेली सर्व संशयास्पद डिजिटल प्रमाणपत्र तात्काळ रद्द करण्यात यावी, अशी मागणी डॉ. वराळे यांनी केली आहे. या प्रकरणावर राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी सुद्धा तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. 75 शिक्षण संस्थांना अल्पसंख्याक दर्जा देण्याचा प्रकार अत्यंत धक्कादायक असल्याचं ते म्हणाले. दोषी अधिकाऱ्यांवर CID मार्फत चौकशी करून मकोका अंतर्गत गुन्हे दाखल करावेत, अशी मागणीही त्यांनी केली आहे. तसंच राज्यातल्या 85,000 पेक्षा जास्त अल्पसंख्याक शाळांची सखोल चौकशी केली जाईल, असं त्यांनी जाहीर केलंय. आता या सगळ्या प्रकरणानंतर एक सवाल उपस्थित होतो, तो म्हणजे शाळा किंवा शिक्षण संस्थांना अल्पसंख्याक दर्जा का हवा असतो? तर अल्पसंख्याक शाळांवर RTE कायदा लागू होत नाही. या शाळांमध्ये 25% गरीब विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचं बंधन राहत नाही. तसंच शिक्षकांसाठी TET परीक्षा देणं बंधनकारक नसतं. शिक्षकांना पदोन्नतीत काही प्रमाणात सवलती मिळतात. तसंच कोट्यावधीच्या देणग्या आणि अनुदान स्वीकारण्याची मुभाही असते. त्यामुळे अल्पसंख्याक दर्जा मिळवण्यासाठी शाळा आणि शिक्षण संस्थांकडून धडपड सुरू असते. पण एखाद्या शाळेला अल्पसंख्याक दर्जा मिळतो कसा? यासाठीचे निकष काय आहेत? तर महाराष्ट्रातल्या शैक्षणिक संस्थांना अल्पसंख्याक दर्जा मिळवण्यासाठी राज्य सरकारच्या अल्पसंख्याक विकास विभागाकडे अर्ज करावा लागतो. या संस्थांनी काही अटी पूर्ण करणं आवश्यक असतं, जसं की त्या संस्थेची स्थापना धार्मिक किंवा भाषिक अल्पसंख्याक समुदायातल्या व्यक्तींनी मिळून केलेली असावी. संस्थेच्या ट्रस्ट किंवा सोसायटीमध्ये किमान 51% सदस्य त्या अल्पसंख्याक समुदायाचे असावे लागतात. शाळेतल्या एकूण विद्यार्थ्यांपैकी संबंधित अल्पसंख्याक समाजाच्या विद्यार्थ्यांचे प्रमाण किमान 50 ते 70% असणं आवश्यक आहे. हे शासकीय नियमानुसार वेळोवेळी बदललंही जातं. राज्यात अल्पसंख्याक समुदायाचे 2 प्रकार आहेत. पहिला धार्मिक अल्पसंख्याक समाज, ज्यामध्ये मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध, शीख, पारशी, जैन आणि जीव धर्मीयांचा समावेश आहे. तर दुसरा भाषिक अल्पसंख्याक म्हणजे असा समाज ज्यांची मातृभाषा मराठी नाही. उदाहरणार्थ हिंदी, गुजराती, उर्दू, कन्नड, तेलुगू अशा भाषा बोलणारे लोक हे महाराष्ट्रात अल्पसंख्याक आहेत. पूर्वी शिक्षण संस्थांना अल्पसंख्याक दर्जा मिळण्याची प्रक्रिया ऑफलाईन होती, पण आता ती पूर्णपणे ऑनलाईन झाली आहे. त्यातच आता मोठा घोटाळा झाल्याचे आरोप केले जात आहेत. आता उघड झालेल्या या प्रकरणामुळे राज्याच्या प्रशासकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे. अजित पवारांनी ज्या प्रमाणपत्रांचं वाटप थांबवलेलं होतं, त्यांच्या निधनानंतर अवघ्या काही तासातच या प्रमाणपत्रांचं वाटप करण्यात आलं, ही अत्यंत गंभीर आणि संतापजनक बाब मानली जाते. आता यामध्ये जे कोणी दोषी आहेत त्यांची लवकरात लवकर चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केली जाते. आता सरकारकडून या सगळ्यावरती काय भूमिका घेतली जाते हे पाहणं महत्त्वाचं असेल. या प्रकरणाबाबत तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी गर्जना मराठी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.